राधे राधे. जय श्री कृष्णा. प्यारे दर्शकों, तुम्हा सर्वांना माहिती आहे की जसेच हिवाळ्याचे दिवस सुरू होतात तसेच सर्व माता भगिनींच्या मनात, सर्व लोकांच्या मनात, वडीलधाऱ्यांच्या मनात, मुलांच्या मनात हा प्रश्न नक्की येतो की बाथरूम किंवा शौचाला गेल्यानंतर आपण दिवाबत्ती कशी करावी. कारण अनेक माता भगिनी रोज सकाळी संध्याकाळी आपल्या घरात दिवा आणि बाती करतात. कधी कधी वडीलधारी लोकही दिवाबत्ती करतात आणि कधी कधी मुलेही करतात. महाराज, हा प्रश्न विशेषतः सर्व लोकांच्या मनात हिवाळ्याच्या मोसमातच येतो. कारण हिवाळ्याच्या मोसमात पाणी खूप थंड असते. वारंवार हात पाय ओले करणे कोणालाही आवडत नाही किंवा अनेक लोक हात पायात स्वेटर वगैरे मोजे वगैरे घातलेले असतात, त्यामुळे वारंवार हात पाय धुण्यात खूप त्रास होतो. एखाद्या व्यक्तीला सकाळच्या वेळेस पूजापाठ करताना काहीही अडचण येत नाही, कारण सकाळी सर्व लोक स्नान करूनच आपल्या घरात पूजापाठ करतात. कारण सकाळी आपल्याला थेट स्नान करून पूजापाठच करायचा असतो. त्यानंतर आपण आपले दैनंदिन काम करतो, पण प्रश्न येतो तो संध्याकाळच्या वेळी. कारण संध्याकाळ होईपर्यंत सर्व लोक आपल्या कामात व्यस्त असतात आणि दिवसभरात तुम्ही लोक बाथरूममध्ये अनेक वेळा जात असाल आणि काही लोक दिवसभरात कधी कधी शौचालाही गेलेले असतील. त्यामुळे तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच उठत असेल, जर आपण दिवसभरात कधीही बाथरूम किंवा शौचाला गेलेलो असू तर संध्याकाळच्या वेळी घरचा दिवा लावू शकतो का? त्यावेळी आपल्याला स्नान करावे लागेल का की फक्त हात पाय धुवूनही चालेल? तर ही सगळी अद्भुत माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत. महाराज, यात लाजण्यासारखे काहीच नाही, कारण हा प्रश्न भगवानाच्या पूजापाठाशी संबंधित आहे, म्हणूनच तुम्हाला याबद्दल नक्कीच माहिती असली पाहिजे. हा प्रश्न तुम्हाला फक्त आणि फक्त हिवाळ्याच्या मोसमातच येतो, कारण या मोसमात शुद्धतेचं पालन करणं, वारंवार हातपाय धुणं, स्नान करणं यात लोकांना अडचण येते, कारण पाणी खूप थंड असतं. बघा महाराज, तुम्ही सकाळी एकदा आपल्या घरात दिवाबत्ती केली. मंदिरात जाऊनही जर तुम्ही दिवाबत्ती करत असाल तर सकाळी तुम्ही थेट स्नान करूनच पूजापाठ किंवा दिवाबत्ती करता, त्यामुळे सकाळी कुणालाही काही त्रास होत नाही. पण सकाळीनंतर तुमच्याकडे पूर्ण दिवस असतो आणि मग संध्याकाळचा वेळ येतो. महाराज, आता संध्याकाळ होईपर्यंत अनेक लोक दिवसभरात बाथरूमला जातात, काही लोक शौचालाही जातात. त्यामुळे इथे तुमच्या मनात अशुद्धी येते, म्हणजेच तुमचं शरीर त्या वेळी अशुद्ध होतं जेव्हा जेव्हा तुम्ही बाथरूमला जाता किंवा शौचाला जाता. यानंतर आता तुम्ही आपल्या घरात थेट दिवा किंवा बाती करण्यासाठी जाऊ शकत नाही. तर शेवटी तो कोणता नियम आहे ज्याचे जर तुम्ही बाथरूम किंवा शौचाला जाताना पालन केले तर तुम्ही अशुद्ध न होता उलट शुद्ध राहाल आणि संध्याकाळच्या वेळी स्नान न करता दिवाबत्ती करू शकाल. महाराज, सर्वप्रथम हा जो नियम आहे तो विशेषतः मातांनी आणि भगिनींनी पाळावा, कारण बहुतांश घरात संध्याकाळच्या दिवाबत्ती या माताच भगिनी करतात. महाराज, हिवाळ्याच्या वेळी तुम्ही दिवसभरात जेव्हा जेव्हा बाथरूमला जाता त्यावेळी सर्वप्रथम हा नियम ऐका. त्यानंतर आम्ही तुम्हाला शौचाचा नियम सांगणार आहोत. सकाळी स्नान करून पूजापाठ केल्यानंतर तुम्ही दिवसभरात जेव्हा जेव्हा बाथरूमला जाता तेव्हा बाथरूममधून परत आल्यानंतर तुम्हाला फक्त ही 3 कामे करायची आहेत. ही 3 कामे केल्यानंतर तुम्ही शुद्ध राहाल आणि संध्याकाळच्या वेळी दिवाबत्तीही करू शकाल. सर्वप्रथम, जेव्हा तुम्ही बाथरूमला जाता तेव्हा बाथरूममधून परत आल्यानंतर सर्वात आधी तुम्ही तुमचे हात धुवा, तुमचे पाय धुवा. त्यानंतर 3 वेळा कुल्ले करा. कुल्ले म्हणजे काय? म्हणजे आपल्या तोंडात पाणी घ्या, तोंड थोडं स्वच्छ करा आणि ते पाणी बाहेर टाका. ही प्रक्रिया तुम्हाला 3 वेळा करायची असते, म्हणजेच 3 वेळा कुल्ले करायचे असतात. यानंतर शेवटी थोडंसं पाणी आपल्या चेहऱ्यावर शिंपडले किंवा एक हात ओला करून चेहऱ्यावर फिरवला तरी तुम्ही पूर्णपणे शुद्ध होता. महाराज, हा नियम फक्त माता भगिनींसाठी नाही तर सर्वांसाठी आहे, मग तुम्ही वडीलधारी असाल, पुरुष असाल किंवा मुलं असाल.
जर तुम्ही बाथरूममधून परत आल्यानंतर या पद्धतीनेही 3 कामे केली तर तुम्ही पूर्णपणे शुद्ध होता महाराज. आता तुम्ही म्हणाल की इथेही तर आपल्याला पाण्याचा वापर करावा लागत आहे. पण इथे तुम्हाला अतिशय कमी पाण्याने हात तोंड धुवायचे आहेत. अन्यथा मग तुमच्याकडे स्नान करण्याचा शेवटचा उपाय राहतो. तुम्ही इच्छित असाल तर हात तोंड धुण्यासाठी कोमट पाणीही ठेवू शकता, यात काहीच हरकत नाही. पण बाथरूममधून परत आल्यानंतर जर काही जास्त करू शकत नसाल तरी किमान हात पाय जरूर धुवा महाराज. आता काही माता भगिनी किंवा काही लोक असे आहेत जे सकाळी आपल्या घरातून बाहेर ऑफिस ड्युटी किंवा कामावर जातात, तर त्यांच्या मनात हा प्रश्न नक्की येतो की आपण बाहेर राहून हा नियम कसा पाळायचा. तर महाराज, जर तुम्ही बाहेर कामाला जाता, ऑफिसला किंवा ड्युटीवर जाता, तर त्या ठिकाणी तुम्ही हा नियम पाळू शकणार नाही, कारण त्यावेळी तुमच्या पायात मोजे आणि बूट असतील किंवा तिथे तुम्हाला असे ठिकाण मिळणार नाही जिथे तुम्ही हाततोंड धुवू शकता. त्यामुळे बाहेर राहून हे सर्व नियम पाळणे शक्य नाही. म्हणून जे लोक बाहेर राहतात, दिवसभर काम करतात आणि संध्याकाळी आपल्या घरी परत येतात, त्यांच्यासाठी एक वेगळा नियम आहे. महाराज, जर तुम्ही सर्वजण संध्याकाळी आपल्या घरी परत आल्यावर गरम पाण्याने स्नान करू शकत असाल तर अतिशय उत्तम. अन्यथा जर ते शक्य नसेल तरी तुम्ही संध्याकाळी घरी आल्यावर दिवसभर परिधान केलेले कपडे काढून वेगळे ठेवा आणि सर्वप्रथम ऑफिस किंवा ड्युटीवरून आल्यावर गरम पाण्याने किंवा थंड पाण्याने हाततोंड नक्की धुवा. कुल्लेही नक्की करा. त्यानंतर तुम्ही स्वच्छ नीटनेटके कपडे परिधान करा. आणि मग तुम्ही आपल्या घरातील पूजापाठ करा. यात काही अडचण किंवा त्रास नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही पूर्णपणे शुद्धही राहाल. पण महाराज, जर तुम्ही पूर्ण दिवस घराबाहेर राहून काम करत असाल तर तुम्ही प्रयत्न करा की संध्याकाळी घरी आल्यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा आणि मग आपल्या घरच्या दिवाबत्ती करा. महाराज, आता अनेक वडीलधारी लोक असे असतात की जे थंडीमध्ये हातपायातील मोजे काढत नाहीत आणि तेच लोक आपल्या घरच्या दिवा लावतात. तर अशा लोकांनी कोणता नियम पाळावा. महाराज, जितकेही वडीलधारी जन आहेत त्यांनी बाथरूमला जाताना दिवसभर मोजे न काढले तरी चालतील. फक्त हात धुवून आणि कुल्ले करून बाहेर येऊ शकतात. पण जेव्हा तुम्ही संध्याकाळच्या वेळी आपल्या घरात दिवाबत्ती करता किंवा मंदिरात जाता, तेव्हा मात्र पायातील मोजे काढूनच जा आणि शक्य असेल तर संध्याकाळच्या दिवाबत्तीपूर्वी हातपाय नक्की धुवा. तुम्ही इच्छित असल्यास गरम पाण्याचाही वापर करू शकता. महाराज, आता आपण थेट बोलूया. जर तुम्ही दिवसभरात कधीही शौचाला गेला असाल तर त्यावेळी तुम्ही काय करायला हवे. हातपाय धुवायचे की स्नान करायचे. आणि त्यावेळी तुम्ही शुद्ध आहात की अशुद्ध. महाराज, जर तुम्ही दिवसभरात कधीही शौचाला गेला असाल तर तुम्ही पूर्णपणे अशुद्ध होता. आणि शौचाच्या वेळी तुम्ही परिधान केलेले कपडेही तुमच्यासोबत अशुद्ध होतात. त्यामुळे शौचाला जाताना सरसा नियम असा आहे, जो कोणी दिवसभरात कधीही शौचाला गेला आहे त्याने शौचातून आल्यानंतर स्नानच करावे. जर तुम्ही शौचातून आल्यानंतर स्नान करत नाही तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी दिवाबत्ती करू नये किंवा मंदिरात जाऊ नये. कारण जर तुम्ही शौचातून आल्यानंतर फक्त हात तोंड धुतले तरी तुम्ही शुद्ध होत नाही. आणि अशा स्थितीत जर तुम्ही दिवाबत्ती केली किंवा मंदिरात गेला तर भगवान तुमच्यावर रुष्ट होतात. त्यामुळे असे करणे टाळावे. महाराज, हा नियम सर्व लोकांसाठी आहे. त्यामुळे दिवसभरात जेव्हा जेव्हा तुम्ही शौचाला जाता तेव्हा आल्यानंतर स्नान करणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही शुद्ध होता. आणि जर थंडीमुळे तुम्ही स्नान करू शकत नसाल तर त्या दिवशी आपल्या घरचा दिवा तुम्ही स्वतः लावू नका किंवा मंदिरात जाऊ नका. त्या दिवशी घरचा दिवा कोणीतरी दुसऱ्याने लावावा. महाराज, आता प्रश्न असा येतो की हिवाळ्याच्या दिवसांत बहुतेक लोक जाडजूड कपडे, स्वेटर इत्यादी घालतात.
तर अशा वेळी जर ते शौचाला जात असतील तर इतक्या साया वस्तू धुणे शक्य नसते. मग काय करावे? महाराज, अशा वेळी जेव्हा तुम्ही शौचाला जाता तेव्हा फक्त एवढेच कपडे परिधान करा जे तुम्ही नंतर सहज धुवू शकता. बाकीचे कपडे बाहेर काढून ठेवा. आणि शौचातून परत आल्यानंतर तुम्ही स्वतः स्नान करा आणि जे कपडे परिधान करून गेला होता तेही धुवा. त्यानंतर स्नान करून पुन्हा ते जाड स्वेटर किंवा उबदार कपडे परिधान करा जे तुम्ही आधी बाहेर काढून ठेवले होते. महाराज, या प्रकारे तुम्ही हिवाळ्यात बाथरूम किंवा शौचाला गेल्यानंतरही संध्याकाळच्या वेळी दिवाबाती करू शकता. महाराज, आम्ही तुम्हाला आमच्या बाजूने बाथरूम किंवा शौच आणि दिवा यांच्याशी संबंधित सर्व प्रश्न समजावून सांगितले आहेत. तरीही जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आणि तुम्ही आमचा हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुमच्याकडे किती थंडी पडत आहे हेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.